सुरुवातीलाच बातमी पावसासंदर्भात। सध्या राज्यभरात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि पालघर सोबतच रायगडमधील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मुसळधार पावसामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। हवामान खात्याकडून पुढील 2 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। तर मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मुंबई, नवी मुंबई, रायगड, पालघर या ठिकाणच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। सध्या मुंबई, ठाणे आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर ही सुट्टी जाहीर केली आहे। उद्या आणि परवा 2 दिवस रेड अलर्ट असल्यामुळे जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना सुट्टी देण्याचा आम्ही निर्णय घेत आहोत। तसे आदेश आम्ही निर्गमित केलेले आहेत। तर सर्व शिक्षक, पालक आणि शाळा संचालक आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकारी यांनी याची नोंद घ्यावी की उद्या दिनांक 6 रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळांना आम्ही सुट्टी जाहीर करत आहोत। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, मुसळधार, काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे कोकण किनारपट्टी लगतच्या सर्व जिल्ह्यांना, मुंबई तसंच पालघर या ठिकाणच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। अन्य ठिकाणी सुद्धा हा निर्णय घेतला जाऊ शकतो। जगदीश, अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की मुंबई आणि मुंबईच्या आसपासचे जे म्हणजे पालघर असो, ठाणे असो आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर आणि कोकण किनारपट्टीवरती असलेले जिल्हे आहेत, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी जे आहेत ते रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि मुंबईमध्ये येत्या 24 तासासाठी ऑरेंज अलर्ट आहे। मात्र ज्या पद्धतीचा मुसळधार पाऊस गेल्या 48 तासापासून मुंबईकर आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पडतोय, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि खास करून लहान मुलांच्या बाबतीत आपण बघितलं की कुर्ल्यामध्ये एका 11 वर्षीय मुलाचा स्कूल बसमध्ये झाड कोसळून त्याचा मृत्यू झाला आणि आतापर्यंत मुंबईमध्ये जे आहे झाड अंगावरती कोसळून 3 जणांचा मृत्यू झालाय। मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झालेला आहे आणि त्याचबरोबर आता सुद्धा ताजी वरळीमध्ये सुद्धा झाड कोसळून 3 जण गंभीर जखमी झालेली आहे। अशामध्ये उद्या सोमवारचा दिवस, कामाचा दिवस आहे, शाळेचा दिवस आहे आणि अशामध्ये ऑरेंज अलर्ट जारी असताना आणि काही जिल्ह्यांमध्ये, कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी असताना कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, त्यामुळे अशा प्रकारची सूचना जी आहे ती महानगरपालिका आणि प्रशासनाकडून जारी करण्यात आली आहे। मुंबई आणि त्याचबरोबर कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यामधल्या सर्व शाळांना, खासगी असो किंवा मग आपली महानगरपालिकेच्या सरकारी शाळा असो, त्या सर्व शाळांना उद्या सुट्टी आहे। त्याचबरोबर गरज असेल तरच घराच्या बाहेर पडा, अशा सुद्धा इतर सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।